Welcome students. Miscellaneous exercise 9 differentiation question number 2 त्यामध्ये आपले 1 2 3 हे प्रॉब्लेम्स फाउंड झालेले आहेत. सेकंड क्वेश्चन मधले 1 2 3. नाउ लेट्स स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 4. प्रश्न वाचा. एक साधारण 4 5 थोडेसे अवघड क्वेश्चन आहेत. 4 आणि 5 हे दोनच थोडेसे अवघड क्वेश्चन आहेत. नीट लक्षात ठेवा. डिटरमाइन ऑल रियल व्हॅल्यूज ऑफ p and q that ensure the function fx equals px plus q, fx equals px plus q for x less than or equal to 1. fx equals इथंच असते fx equals tan of pi x by 4 for 1 less than x less than 2 आणि पुढे म्हटले तरी is differentiable at x equals 1 असं दिलं. is differentiable at x equals 1. आता या क्वेश्चन मध्ये फक्त थोडासा हा इनकम्प्लीट क्वेश्चन आहे. करेक्शन नाहीये पण इनकम्प्लीट क्वेश्चन आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक आणखी कंडिशन त्यांनी दिलेली आहे ती म्हणजे ह्याच्यात राहिली आहे तुमच्या पुस्तकात. तर ती कंडिशन वाढवून घ्या ती म्हणजे वेअर p plus q equals 1 हे दिलं तरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, अदरवाईज होत नाही. म्हणजे काही पुस्तकांमध्ये ते नसेल, जुन्या एडिशन नवीन मध्ये मला माहित नाही पण जुन्या एडिशन मध्ये ही इन्फॉर्मेशन दिलेली नाही. बघा हे फंक्शन डिफरन्शिएबल ऍट x इक्वल्स 1 आहे असं त्यांनी सांगितलंय. तर त्या p आणि q च्या व्हॅल्यूज काय, p आणि q च्या व्हॅल्यूज काय असल्या पाहिजे असं विचार. हा झाला लेफ्ट हँड साइड अप्रोच आणि हा 1 to 2 म्हणजे 1 आणि 2 च्या दरम्यानच्या व्हॅल्यूज म्हणजे 1 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज म्हणजे हा झाला राईट हँड साइड अप्रोच. मग हे फंक्शन डिफरन्शिएबल आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. सिन्स fx इज डिफरन्शिएबल DIFFEREN TIABLE डिफरन्शिएबल ऍट x इक्वल्स 1 याचा अर्थ f dash of 1 मायनस म्हणजे लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह मस्ट बी इक्वल टू f dash of 1 प्लस लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह आणि राईट हँड साइड डेरिव्हेटिव्ह काय असला पाहिजे, इक्वल असलाच पाहिजे. मग आपण पहिल्यांदा हा डेरिव्हेटिव्ह मिळवूया. बघा कन्सिडर f dash of 1 minus is equal to formula limit as h tends to 0 minus f of a plus h. आता a म्हणजे आमच्याकडे 1, f of 1 plus h minus f of 1 आणि अपॉन h. मी पहिल्यांदा इथं a लिहित असतो आणि नंतर मग डायरेक्ट तो नंबर लिहितो. आता हळूहळू जरा सवय करायची. इक्वल्स लिमिट as h tends to 0. सांगा f of 1 plus h लेफ्ट हँड साइड अप्रोच मध्ये वरचं फंक्शन का खालचं फंक्शन, तर इथं बघा लेफ्ट हँड साइड करता वरचं फंक्शन. आता या फंक्शन कडे बघून मला f of 1 plus h पाहिजे. f of x म्हणजे px plus q, f of समथिंग म्हणजे p समथिंग plus q. मग हे f of समथिंग आहे 1 plus h म्हणजे काय ना सांगा p into ब्रॅकेट x म्हणजे समथिंग 1 plus h plus q. सांगा हे काय झालं सांगा, हे f of 1 plus h मायनस f of 1 म्हणजे काय. 1 ही व्हॅल्यू तुम्हाला वरती घेता येते का खालती घेता येते, वर. मग x च्या जागी 1 घ्यायचं आहे. f of 1 म्हणजे x च्या जागी 1 p plus q अपॉन h as it is. आता हे थोडंसं सिम्प्लिफाय करू. लिमिट as h tends to 0 p ना आतमध्ये ओपन केलं ब्रॅकेट p plus ph plus q as it is minus p minus q आणि अपॉन h देखील as it is. पॉझिटिव्ह p q निगेटिव्ह p आणि q कॅन्सल झाले. शिल्लक काय राहिलं सांगा, लिमिट as h tends to 0 of ph upon h. h कॅन्सल 0 upon 0 चा फॉर्म गेला म्हणजे डायरेक्ट सबस्टिट्यूशन p म्हणजे आपलं f dash of 1 मायनस चा आन्सर काय आला सांगा p आला. म्हणजे लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह थोडक्यात काय आला p आला. तो मी इथे लिहून ठेवतो म्हणजे मला बोल्ड आउट करायला लागतो. f dash of 1 मायनस म्हणजे लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह किती आला आपला, तर तो p आला. आता आपल्याला राईट हँड साइड डेरिव्हेटिव्ह बघायचं. ठीक आहे, मी इकडे कंटिन्यू करतो फॉर्म्युला त्याचा बघा. f dash of 1 plus equals limit as h tends to 0 plus f of 1 plus h minus f of 1 upon h.
इथं काही बदल होत नाही फॉर्म्युला, फक्त फंक्शन कोणतं बघायचं ते चेंज होतं. आता एफ ऑफ वन प्लस एच राईट हँड साइड करता पाहिजे आपल्याला. एफ ऑफ वन प्लस एच राईट हँड साइड म्हणजे हा अप्रोच आहे. एक्सच्या जागी मला वन प्लस एच आणायचं आहे. मग एफ ऑफ वन प्लस एच फंक्शन इथं बघा, टॅन ऑफ, पहिल्यांदा मी लिमिट लिहितो, लिमिट ॲज एच टेन्स टू 0. हा एफ ऑफ वन प्लस एच टॅन ऑफ हा पाय एक्स, पाय एक्स, एक्सच्या जागी कोण लिहिणार मी, एक्स जागी वन प्लस एच आणि अपॉन 4 ॲज इट इज मायनस एफ ऑफ वन. मग अशीच एफ ऑफ वन चा आन्सर काढले बघा. एफ ऑफ वन इथं बघा, एफ ऑफ वन म्हणजे पी प्लस क्यू आहे. एफ ऑफ वन म्हणजे काय सांगा, पी प्लस क्यू आणि होल डिवायडेड बाय एच ॲज इट इज, होल डिवायडेड बाय एच ॲज इट इज इक्वल्स लिमिट ॲज एच टेन्स टू 0. पायनं ओपन करणार आहे ब्रॅकेट आणि सेपरेट डिव्हिजन करणार आहे. टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस पाय एच बाय 4, ब्रॅकेट ओपन केलं, 4 न सेपरेट डिव्हिजन मायनस पी प्लस क्यू ची व्हॅल्यू तुम्हाला 1 दिलेली आहे ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये बघा. पी प्लस क्यू किती आहे, 1, होल डिवायडेड बाय एच ॲज, होल डिवायडेड बाय एच ॲज. टॅन ऑफ अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आहे. टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा, टॅन अल्फा प्लस टॅन बीटा अपॉन 1 मायनस टॅन अल्फा टॅन बीटा. टॅन ऑफ अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला लिमिट ॲज एच टेन्स टू 0 प्लस टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा सांगा, टॅन प्लस टॅन पाय एच बाय 4 अपॉन 1 मायनस टॅन 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 पाय बाय 4 टॅन पाय एच बाय 4. हे झालं याचं एक्सपान्शन, फक्त या ब्रॅकेटचं एक्सपान्शन. पुढं -1 आहे तसे आणि अपॉन एच ॲज. ठीक आहे. आता टॅन पाय बाय 4 च्या जागी मी काय रिप्लेस करणार आहे, 1 रिप्लेस करणार आहे टॅन पाय बाय 4 च्या जागी. ओके, नाउ लेट्स कंटिन्यू. काय म्हणजे टॅन पाय बाय 4 च्या जागी 1 रिप्लेस करणार आहे मी. काय दिसेल बघा, एलएचएस मध्ये एफ डॅश ऑफ 1 प्लस 7 इज इक्वल टू लिमिट ॲज एच टेन्स टू 0. हा टॅन पाय बाय 4 1 प्लस टॅन ऑफ पाय एच बाय 4 ॲज इट इज अपॉन 1 मायनस पुन्हा 1 टॅन पाय बाय 4 1 इंटू टॅन ऑफ पाय एच बाय 4 -1 आणि होल डिवायडेड बाय एच, होल डिवायडेड बाय एच. ठीक आहे. आता हा जो 1 आहे की नाही त्याला मी 1/1 लिहितो आणि क्रॉस मल्टिप्लाय करतो. बरं, 1 ह्याला मल्टिप्लाय केलं, लिमिट ॲज एच टेन्स टू 0. 1 ह्याला मल्टिप्लाय केलं म्हणजे 1 प्लस टॅन ऑफ पाय एच बाय 4 -1 ह्या दोघांना मल्टिप्लाय केलं, -1 इंटू 1 म्हणजे -1 मायनस इंटू मायनस प्लस 1 टॅन ऑफ पाय एच बाय 4 अपॉन हा तुमचा ऑलरेडी एच आहे तो ॲज इट इज एच आणि हे जे डिनॉमिनेटर आहे याचं मल्टिप्लिकेशन ते आता खाली आणायचं म्हणजे 1 मायनस टॅन पाय एच बाय 4 हे खाली आणायचे डिनॉमिनेटर. +1 -1 कॅन्सल झाले, लिमिट ॲज एच टेन्स टू 0. tan of pi h by 4 plus tan of pi h by 4 twice tan of pi h by 4 upon हा तुमचा h as it is into हे 1 minus tan of pi h by 4 as it is. आता नेहमीप्रमाणे अँगल ऍडजस्टमेंट लिमिट as h tends to 0 plus 2 tan of pi h by 4 upon h. आता हा जो h आहे त्याच्या बाजूला मी अँगल ऍडजस्ट करतोय बघा, पाय बाय 4 एक्स्ट्रा घेतोय, पाय बाय 4. मग हे एक्स्ट्रा घेतलेले मला कॅन्सल केले पाहिजे पाय बाय 4 न्यूमरेटर. ठीक आहे, इंटू हे ब्रॅकेट आहे तसं 1 मायनस
tan of 1 minus tan of pi h by 4 as it is. ठीक आहे. आता आपण लिमिट घेऊया. हे इथले 2 as it is. tan angle of one angle 1 into हे pi by 4 divided by ह्याचा विषय संपला. tan angle 1 minus tan 0 काय केलं सांगा. h ला 0 रिप्लेस करायला लागेल. इथे h ला 0 रिप्लेस केलं. 0 into pi 0 0/4 0 म्हणजे tan 0 झालं. tan 0 is equal to हा 2 ह्याच्याशी कॅन्सल होईल म्हणजे pi by 2 शिल्लक राहील. आणि tan 0 0 आहे. 1 minus 0 म्हणजे काय आहे 1 म्हणजे खाली 1 आहे आणि वरती pi by 2 आहे. म्हणजे थोडक्यात तुमचा आन्सर किती आला तर pi by 2 आला. कुणाचा आन्सर आला f dash of 1 plus चा आन्सर किती आला आपला. आता इथे मी इथे लिहितोय pi by 2 आला. f dash of 1 plus चा आन्सर किती आला pi by 2 इथे लिहितो बघा. f dash of 1 plus याचा आन्सर किती आलं pi by 2. आता आपण मगाशीच पहिली लाईन जी होती सुरुवातीला ती असं म्हणलं होतं की ज्या अर्थी हे फंक्शन डिफरन्शिएबल आहे त्या अर्थी लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह आणि राईट हँड साइड डेरिव्हेटिव्ह काय असले पाहिजेत सेम असले पाहिजेत किंवा इक्वल असले पाहिजेत असं आपण वरती लिहिले बघा अगदी सुरुवातीला. फर्स्ट लाईन आपली प्रॉब्लेमची अशीच होती बघा. f dash of 1 minus is equal to f dash of 1 plus. मग खाली लिहायचं we have किंवा consider f dash of 1 minus is equal to f dash of 1 plus. तर f dash of 1 minus ची व्हॅल्यू किती बघा p equals f dash of 1 plus चा आन्सर किती आलं pi by 2. म्हणजे p ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला pi by 2 मिळाली. मग खाली consider p plus q is equal to काय दिलं आपल्याला 1 दिलेलं आहे. therefore p किती आहे pi by 2 plus q is equal to 1. ट्रान्सफर करा. therefore q equals 1 minus pi by 2. therefore final answer q cross multiplication. final answer 2 minus pi upon 2 हे q चा आन्सर. आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळाल्या p pi by 2 आणि q किती मिळाले 2 minus pi upon 2 हे त्याचं फायनल आन्सर आहे p आणि q. तर लक्षात ठेवा प्रॉब्लेम मध्ये ही कंडिशन त्यांनी द्यायला पाहिजे तरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. ओके. ओके नाउ क्वेश्चन नंबर 5. हाही थोडासा अवघड क्वेश्चन आहे बघा. डिस्कस वेदर द फंक्शन f(x) equals mod of x plus 1 plus mod of x minus 1 is differentiable for all x which belong to R. आता तुम्हाला या सिम्बॉलची सवय झाली असेल बघा लॉजिक मध्ये फॉर ऑल एक्स विच बिलॉंग टू आर म्हणजे सगळ्या रिअल नंबर्स करता हे फंक्शन डिफरन्शिएबल आहे का नाही आहे हे डिस्कस करा म्हणजे सगळ्या रिअल नंबर्स करता. हे हा सिम्बॉल पहिले सांगतो फॉर ऑल असा व्ही म्हणजे किंवा उलटा ए म्हणूया आपण त्याला. तर त्याचा अर्थ फॉर ऑल एक्स विच बिलॉंग टू आर. तुम्हाला लॉजिक मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टर मध्ये हा सिम्बॉल आलेला आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा मॉड्युलस फंक्शन आहे की नाही. मॉड्युलस फंक्शन हे त्याची डिफरन्शिएबिलिटी किंवा कंटिन्युटी हे ठरवत असताना ही टर्म केव्हा झिरो होते किंवा ही टर्म केव्हा झिरो होते त्या पॉइंट पाशी तुम्हाला डिफरन्शिएबिलिटी किंवा कंटिन्युटी चेक करायची असते. मग इथं तुम्हाला डिफरन्शिएबिलिटी कोणत्या कोणत्या पॉइंटला चेक करता येते मला सांगा. पहिले हे ब्रॅकेट केव्हा झिरो होतं सांगा. x equals 1 असताना हे 0 आहे बघा. आणि हे ब्रॅकेट केव्हा 0 होतं सांगा x minus 1 असताना. म्हणजे आता आपल्याला इमिजिएट दोन पॉइंट पाशी आपल्याला डिफरन्शिएबिलिटी चेक करता येते. मग त्यातली एका पॉइंट पाशी काय खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यातली एका पॉइंटला जरी आपण चेक केलं तरी चालेल. त्याने असं विचारलं की सगळ्या रिअल नंबर्स करता हे डिफरन्शिएबल आहे की नाही हे ठरवा. आपण या ब्रॅकेटकडे बघून मी हेडिंग देतो डिफरन्शिएबिलिटी DIFFERENTIABILITY at x equals 1 हे आपण ठरवतो. डिफरन्शिएबिलिटी at x equals 1. आता तुम्हाला
मॉड्युलस फंक्शन बद्दल काय माहिती पाहिजे, मी तुम्हाला ज्या ज्या वेळेस कंटिन्युटी मध्ये हा पार्ट आला त्यावेळेस सारखा सांगितलाय, पुन्हा सांगतो. हे बघा, मॉड ऑफ एक्स इक्वल्स पॉझिटिव्ह एक्स कधी, इफ एक्स इज पॉझिटिव्ह. मॉड ऑफ एक्स इक्वल्स मायनस एक्स इफ एक्स इज निगेटिव्ह. आणि मॉड ऑफ एक्स हे काही फारसं आपल्याला लागत नाही. मॉड ऑफ एक्स इक्वल 0 इफ एक्स इक्वल 0. बऱ्याचदा हे आणि हे कंबाईनच केलं असतं. ठीक आहे. हे बघा, मॉड मधनं टर्म बाहेर पडताना पॉझिटिव्ह पडली पाहिजे, हे मान्य आहे, बरोबर आहे. पण इथं तेच लिहिलंय, मॉड ऑफ एक्स इक्वल्स पॉझिटिव्ह एक्स कधी, एक्स पॉझिटिव्ह असताना. म्हणजे बघा, हे पॉझिटिव्ह साईन आणि पुढे तुमचा एक्स पण पॉझिटिव्हच आहे. मग प्लस आणि पुढे पॉझिटिव्ह नंबर आला तर ते पॉझिटिव्हच राहणार की नाही. आपल्याला वाटतं सर इथं मॉडच्या बाहेर पडून सरांनी मायनस साईन कसं दिले. ते मायनस साईन तुम्हाला वाटतंय पण ऍक्च्युली ते मायनस साईन नाहीये. ती टर्म म्हणजे मायनस साईन जरी असेल तरी ती टर्म निगेटिव्ह नाहीये. सॉरी, ती टर्म निगेटिव्ह नाहीये. म्हणजे बघा, मॉड ऑफ एक्स इक्वल्स मायनस एक्स इफ एक्स इज निगेटिव्ह. एक्स लेस दॅन 0 म्हणजे एक्स निगेटिव्ह असताना, एक्स निगेटिव्ह असताना एक्स करता मायनस एखादा नंबर डोक्यात आणा, -5, आणि त्याच्या मागे परत जर एक मायनस साईन असेल तर मायनस ऑफ -5 म्हणजे ती टर्म पॉझिटिव्ह असणार. तुम्ही सांगा. तर हा पार्ट आहे ना, मॉड्युलसच्या प्रॉब्लेम मध्ये सारखा लागतो तुम्हाला. मग तुम्हाला असं म्हणता आलं पाहिजे, मॉड ऑफ समथिंग इक्वल्स पॉझिटिव्ह समथिंग इफ समथिंग इज ग्रेटर दॅन 0. मॉड ऑफ समथिंग इक्वल्स निगेटिव्ह समथिंग इफ समथिंग इज लेस दॅन 0 किंवा निगेटिव्ह. मग त्याच्यावरून आपण हे जे फंक्शन आहे की नाही, हे कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह हे आपण फंक्शन जरा मॉडिफाय करून घेऊया. आता आपण पहिल्यांदा ह्याचा विचार करूया बघा, मग त्याच्यासोबत याचा विचार करायचा. ठीक आहे. बघा, एफ एक्स इक्वल्स, पहिल्यांदा मी एक्स ग्रेटर दॅन 0 करता आणि एकदा एक्स लेस दॅन 0 असे दोन प्रकार बघतो. तसं मेन्शन होता व्हेन एक्स ग्रेटर दॅन 1 म्हणजे राईट हँड साइड अप्रोच साइड. व्हेन एक्स ग्रेटर दॅन 1, एक पेक्षा जेव्हा आपला एक्स मोठा असेल तेव्हा काय. व्हेन एक्स इज ग्रेटर दॅन 1 हे हेडिंग, एक्स 1 पेक्षा मोठा आहे म्हणजे 1.1, 1.2, 1.3 असं. त्यावेळेस बघा, त्यातली ही जी टर्म आहे की नाही ती टर्म बघा, मॉड ऑफ एक्स प्लस 1 इज इक्वल टू पॉझिटिव्ह एक्स प्लस 1. बघा, तुम्ही एक मनातल्या मनात एक्स ला 1 पेक्षा मोठा नंबर आणून बघा. मग 1 पेक्षा मोठा नंबर 1.5 घेतला तर 1.5 प्लस 1 म्हणजे 2.5. म्हणजे आतला जो पार्ट आहे तो पॉझिटिव्ह आहे. ह्याच्या आतला जो पार्ट आहे हा तो पॉझिटिव्ह असेल तर आन्सर प्लस एक्स लिहायचं. मग मी तेच लिहायला बघा, आतला पार्ट पॉझिटिव्ह असेल हा तर त्याचा आन्सर प्लस एक्स. हे सगळं कव्हर करण्याला एक्स म्हणा, तोच एक्स मी इथे लिहिला की ती प्रॉपर्टी पहिली वापरली गेली बघा. एवढं सोपं असतं. म्हणजे मॉड ऑफ एक्स प्लस 1 इज इक्वल टू पॉझिटिव्ह एक्स प्लस 1 अँड मॉड ऑफ एक्स मायनस 1 हे शेजारची टर्म, मॉड ऑफ एक्स मायनस 1. एक्स तर 1 पेक्षा मोठा असेल, घेऊन बघा तुम्ही, 1 पेक्षा मोठा नंबर घेऊन बघा, 1.5 घ्या, 2 घ्या, काही म्हणजे अगदी जवळचा घ्यायचा असतो. ह्या ह्याच्या अगदी जवळचा, मग अगदी जवळचा नंबर 1.1 घेऊन बघा. 1.1 मधनं 1 गेल्यानंतर आन्सर पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार. पॉझिटिव्ह येणार. म्हणजे पुन्हा आतली टर्म काय लागली पॉझिटिव्ह, म्हणजे ह्याचं पण आन्सर काय असणार आहे पॉझिटिव्ह एक्स मायनस 1. पण कधी, जेव्हा तुमचा एक्स ग्रेटर दॅन 1 असेल तेव्हा. एक्स ग्रेटर दॅन 1 असताना ही टर्म पॉझिटिव्ह, ही टर्म पॉझिटिव्ह, मग त्यांची ऍडिशन म्हणजे आपलं फंक्शन आहे ना, त्यांची ऍडिशन म्हणजे फंक्शन आहे. म्हणजे देअरफॉर एफ एक्स इक्वल्स, सांगा ही टर्म तुमची पॉझिटिव्ह कोण एक्स प्लस 1 प्लस ही पण टर्म तुमची कशी आली पॉझिटिव्ह एक्स मायनस 1. मग आता मला सांगा ह्यांची ऍडिशन एक्स प्लस एक्स ट्वाइस एक्स झाली, एक्स प्लस एक्स ट्वाइस एक्स. पण हे सगळं कधी चाललंय सांगा, हे इफ एक्स इज ग्रेटर दॅन 1 हे चाललंय. लक्षात ठेवा, इफ एक्स इज ग्रेटर दॅन 1. एफ एक्स इक्वल्स ट्वाइस एक्स इफ एक्स इज ग्रेटर दॅन 1. आता पुढची केस बघा, एक्स लेस दॅन 1 असताना, व्हेन एक्स लेस दॅन 1, व्हेन 1 पेक्षा लहान. 1 पेक्षा लहान म्हणजे नंबर लाईन वर बघायचं म्हणजे लवकर कळते. बघा इथे 1 आहे, इथे 0 आहे. या दरम्यान आपला अप्रोच ज्यावेळी असा असतो ना त्यावेळी 1 पेक्षा लहान, त्यावेळी तुम्ही इथं असता बघा. कसं आहे फॉर एक्झाम्पल 0.9, 0.5, कुठला पण एक नंबर मला द्या, कुठला आहे तुम्हाला जो पाहिजे. आता नीट आहे का,
nx लेस दॅन 1 ही टर्म काय होते बघूया आपण. ही टर्म पहिली टर्म जसं इथे लिहिलं मॉड ऑफ x प्लस 1 चा आन्सर काय. x 1 पेक्षा कमी आहे, मग 1 पेक्षा कमी एक नंबर आणा ना मला. 0.5 चला घ्या. 0.5 प्लस 1 म्हणजे 1.5 म्हणजे आपली टर्म पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह. पॉझिटिव्ह आहे म्हणजे बाहेर सुद्धा पॉझिटिव्ह साइन द्यायचं x प्लस 1 अँड आता शेजारची टर्म त्याच्या शेजारची मॉड ऑफ x मायनस 1. आता मला सांगा तुम्ही इथं आता तुम्हाला लगेच कळेल बघा. x ला आता मी म्हटल्याप्रमाणे 0.5 घेऊन बघा. 0.5 मधून 1 मायनस केले. 0.5 मधून 1 मायनस केले आन्सर निगेटिव्ह 0.5 आलं की निगेटिव्ह. मग त्याला मी कसं लिहितो बघा मायनस ब्रॅकेट मध्ये x मायनस 1 तो आन्सर निगेटिव्ह लिहिला. ऐका x जेव्हा 0.5 असेल तर 0.5 मायनस 1 म्हणजे आन्सर निगेटिव्ह येणार आणि ते निगेटिव्ह आणि बाहेरचं निगेटिव्ह म्हणून पॉझिटिव्ह मॉड मधनं बाहेर पडल्यावरती पॉझिटिव्हच टर्म आहे लक्षात ठेवा. ही टर्म पॉझिटिव्ह आहे लक्षात ठेवा. म्हणून असं एखादं एक्झाम्पल घेऊन बघायचं. म्हणजे आता हे या मॉडचं आन्सर एवढं, या मॉडचं आन्सर तेवढं. मग आपल्याला fx पाहिजे ना. fx याची आणि याची ऍडिशन आहे fx बरोबर. कधी x लेस दॅन 1 असताना बघा ह्याची आणि ह्याची ऍडिशन बघा. या फंक्शनची आणि या फंक्शनची ऍडिशन आहे की नाही. म्हणजे कोणाकोणाची ऍडिशन हे पहिल्यांदा पॉझिटिव्ह x प्लस 1 प्लस हे पुढचे कोण आहेत सांगा निगेटिव्ह x मायनस 1. निगेटिव्ह x मायनस 1. आता मी बस सिम्प्लिफाय करतो. हे आतमध्ये गेल्यानंतर बघा काय काय ते तुम्हाला रफ दाखवतो. पहिल्यांदा मी सांगा हे x प्लस 1 मायनस साइन आत जाणार मायनस x मायनस मायनस प्लस 1 x x कॅन्सल 1 प्लस 1 किती आले 2 आले. म्हणजे fx इक्वल्स 2 आलं कधी. fx इक्वल्स 2 कधी if x is less than 1. if x is less than 1 असताना. म्हणजे आता तुमचा हा जो वरचा प्रॉब्लेम आहे तो थोडक्यात मी किती सिम्प्लिफाय केला बघा. बघा ह्या इफ कडे बघा आणि या इफ कडे बघा आणि हा आता प्रॉब्लेम मी जो रिड्यूस केला तो आता काय झाला बघा तुमचा. बघा सांगा इथं fx equals twice x if x is greater than 1 आणि fx equals to if x is less than 1. हा आणि जर तुम्हाला f of 1 चा आन्सर पाहिजे असेल f of 1 आपल्याला ह्याच्यात लागतं डेरिव्हेटिव्ह मध्ये त्यावेळी सांगतो तुम्हाला f of 1 तुम्ही सरळ फंक्शनला इथं x ला 1 रिप्लेस करा. बघा काय आहे f of 1 इथं 1 रिप्लेस करा. मॉड 2 इथं 1 रिप्लेस करा 0 म्हणजे 2 प्लस 0 म्हणजे हे देखील 2 आहे लक्षात ठेवा. f of 1 देखील किती आहे सांगा 2 आहे. म्हणजे आता तुम्ही फक्त एवढ्या पार्ट कडे बघायचं आणि आपल्याला नेहमीप्रमाणे प्रॉब्लेम सोडवायचा. हा यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. पुढं सोपं आहे. ते डिफरन्शिएबिलिटी चेक करणं हे पुढं सोपं आहे. पण हे जे आता मी सांगितलं ना हे एक्झाम्पल घेऊन ते ठरवायचं. तर हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ओके लक्षात आलं सगळ्यांना. आता मी बोर्ड रब करून कंटिन्यू करणार प्रॉब्लेम. ओके आता एवढ्या पार्ट कडे बघा आणि आपण डिफरन्शिएबिलिटी ॲट x इक्वल्स 1 आता काय करणार आहोत चेक करणार आहोत. ठीक आहे. पहिल्यांदा लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह बघा. लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह आता काय नोटेशन आहे सांगा f dash of 1 minus equals limit as h tends to 0 minus f of a plus h म्हणजे 1 plus h minus f of a आणि upon h. मग आता लेफ्ट हँड साइड अप्रोच इथे बघा खाली आहे बघा इथे. हा x लेस दॅन 1 हा लेफ्ट हँड साइड x ग्रेटर दॅन 1 हा राइट हँड साइड. मग लेफ्ट हँड साइड करता हे तुमचं फंक्शन fx इक्वल्स काय बघायचं तुम्हाला 2 आणि इथे x रेस टू 0 असतं तर का बाजूला हे कॉन्स्टंट फंक्शन आहे. मग आता बघा लिमिट ॲज h टेंड्स टू 0 मायनस f ऑफ 1 प्लस h. इथं x च्या जागी 1 प्लस h घेतल्यानंतर इथं तुम्हाला x नाहीच आहे त्यामुळे नुसतंच 2 येणार. ते मी त्यासाठी एक्झाम्पल देतो एक वेगळं लक्ष द्या. हे बघा fx इक्वल्स 5x fx हे फंक्शन आहे. मला f ऑफ 2 पाहिजे म्हणजे मी काय करतो 5 इंटू ब्रॅकेट 2 x जागी 2 रिप्लेस करतो बरोबर. मग त्याचा आन्सर 10 येतो. आता मुळातच जर तुमचं फंक्शन fx इक्वल्स 5 असेल हे बघा fx इक्वल्स 5 म्हणजे कॉन्स्टंट फंक्शन आहे. अगदी वाटलं तर बाजूला x रेस टू 0 घेतो. तर मला सांगा आता इथे f ऑफ 2 चा आन्सर काय तर 5 इंटू ब्रॅकेट 2 रेस टू 0 आणि x रेस टू 0 1 असतात
तसं 2�0 पण 1 असतात. 1 × 5 म्हणजे 5 येणार. आता ते कॉन्स्टंट फंक्शनच आहे, त्यामुळे f काय, f काय, f काय, त्याचा आन्सर कायम तोच कॉन्स्टंट मिळणार. मग इथं fx = हे कॉन्स्टंट फंक्शन आहे, लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह. मग मला पाहिजे f(1 + h). अरे x च्या जागी 1 + h घेतलं तरी इथं काही नाहीये ना x ची टर्म, आणि असली तरी x⁴ आहे. त्यामुळे त्याचा आन्सर तोच कॉन्स्टंट येणार, 2 येणार. मायनस सांगा f(1) चा आन्सर किती आहे? इथे काढून ठेवलं बघा आधीच, मी मगाशी म्हणलो तुम्हाला लागणार आहे. f(1) चा आन्सर देखील 2 आहे, आणि अपॉन h. आता न्यूमरेटर 0 आहे, डिनॉमिनेटर नाही, न्यूमरेटर 0 आहे, त्यामुळे फायनल आन्सर 0. सो f'(1) मायनस चा आन्सर किती आलं? 0. थोडक्यात लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह किती आला? 0 आला. आता राइट हँड साइड डेरिव्हेटिव्ह बघा, f'(1 + इक्वल्स लिमिट ॲज h टेंड्स टू 0 f(1 + h) मायनस f(1) अपॉन h. आता आपल्याला f(1 + h) करता राइट हँड साइड अप्रोच कडे पाहिलं पाहिजे. f(1 + h) आणि h टेंड्स टू 0 प्लस आहे, तर राइट हँड साइड अप्रोच बघायला पाहिजे. मग राइट हँड साइड अप्रोच इथे आहे. मग f(1 + h) म्हणजे 2 × ब्रॅकेट 1 + h लिमिट ॲज h टेंड्स टू 0 प्लस f(1 + h) म्हणजे 2 × ब्रॅकेट 1 + h मायनस f(1) चा आन्सर 2 आहे. हे बघा f(1) चा आन्सर किती आहे? 2 आहे, आणि अपॉन h ओपन करा ब्रॅकेट. सो लिमिट ॲज h टेंड्स टू 0 प्लस 2 + 2h - 2 2 + 2h - 2 अपॉन h म्हणजे लिमिट ॲज h टेंड्स टू 0 प्लस 2h अपॉन h 2h अपॉन h कॅन्सल झाले. थोडक्यात लिमिटिंग व्हॅल्यू किती आली? 2 आली. मग f'(1 + चा आन्सर किती आला? 2 आला, आणि f'(1 मायनस किती आहे सांगा? तर 0 आहे. मग लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह आणि राइट हँड साइड डेरिव्हेटिव्ह इक्वल नाही आहेत. सिन्स f'(1 मायनस is not equal to f'(1 plus, comma, fx is not differentiable at x equals 1. fx is not differentiable at x equals 1. त्याने विचारलं होतं फॉर ऑल रियल नंबर्स हे डिफरन्शिएबल आहे का चेक करा. इथंच कळलं तुम्हाला x equals 1 ला डिफरन्शिएबल नाहीये. त्यामुळे लास्ट लाईन fx is not differentiable for all x. fx is not differentiable for all x which belong to R. म्हणजे सगळ्या रियल नंबर करता ते डिफरन्शिएबल नाहीये. x इक्वल्स 1 लाच नाहीये, तसं -1 ला पण तुम्हाला नाहीये हे प्रूव्ह करता येईल. त्यामुळे हे डिफरन्शिएबल नाहीये. ओके, नाउ 6th क्वेश्चन मध्ये आता हे एकदम सगळे सोपे बघा, अगदी सगळे. टेस्ट वेदर द फंक्शन fx equals 2x - 3 for x greater than or equal to 2 म्हणजे राइट हँड साइड अप्रोच आणि x ला 2 व्हॅल्यू घेता येते. इक्वल्स x - 1 फॉर x लेस दॅन 2. लेफ्ट हँड साइड अप्रोच x ला 2 घेता येत नाही. इज डिफरन्शिएबल ॲट x इक्वल्स 2. त्याने विचारलं हे फंक्शन ॲट x इक्वल्स 2 डिफरन्शिएबल आहे का. मग मी पुन्हा लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह घेणार, राइट हँड साइड डेरिव्हेटिव्ह घेणार, दोघे इक्वल आले तर डिफरन्शिएबल म्हणणार, नसेल तर नाही म्हणणार. ठीक आहे, बघा डिफरन्शिएबिलिटी ॲट x इक्वल्स 2 f'(2 मायनस म्हणजे लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह लिमिट ॲज h टेंड्स टू 0 मायनस f(2 + h मायनस f(2) आणि अपॉन h. a च्या जागी मी डायरेक्ट आता 2 लिहायला पाहिजे, म्हणजे अशी सवय करा तुम्ही पण. इक्वल्स लिमिट ॲज h टेंड्स टू 0 मायनस म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोच. मग f(2 + h) करता वरचं फंक्शन का खालचं फंक्शन? तर खालचं फंक्शन कारण लेफ्ट हँड साइड अप्रोच बघायचं. मग हे इथं पण fx असतं बरं का, मी खूपदा सांगितलं तुम्हाला. fx equals x - 1 मग f of something equals something minus 1. आम्हाला हे आमचं समथिंग आहे f(2 + h). करा रिप्लेस इथं, म्हणजे 2 + h - 1 हे झालं f(2 + h) मायनस f(2) पाहिजे. आता f(2) हे बघा इथं तुम्हाला 2 व्हॅल्यू घेता येते. मग f(2) ची व्हॅल्यू सांगा बरं इथं. इथं बघायचं
एफ ऑफ 2 इंटू ब्रॅकेट 2 मायनस 3 आणि अपॉन काय सांगा h. आता हे सिम्प्लिफाय करायचं. सो लिमिट ॲज h टेन्स टू 0 मायनस न्यूमरेटरमध्ये 2 प्लस h मायनस 1 मायनस आता हे 2 2 जा 4 मायनस 3 1 4 मायनस 3 1 आणि मागचं मायनस आहे म्हणजे मायनस 1 आणि अपॉन h. आता बघा हा 2 पॉझिटिव्ह मायनस 1 म्हणजे मायनस 2 हे कॅन्सल झाले. h अपॉन h म्हणजे 1 म्हणजे लिमिट ॲज h टेन्स टू 0 ऑफ 1 आणि मला सांगा कॉन्स्टंटचं लिमिट काय आहे. कॉन्स्टंट म्हणजे f डॅश ऑफ 2 मायनस चा आन्सर लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह किती आला आपला 1 आला. आता राइट हँड साइड डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ 2 प्लस इक्वल्स लिमिट ॲज h टेन्स टू 0 प्लस f ऑफ 2 प्लस h मायनस f ऑफ 2 अपॉन h इक्वल्स लिमिट ॲज h टेन्स टू 0 प्लस राइट हँड साइड अप्रोच मध्ये f ऑफ 2 प्लस h पाहिजे मला. हे बघा वर राइट हँड साइड अप्रोच मला याच्याकडे बघायला मला f ऑफ 2 प्लस h म्हणजे x च्या जागी 2 प्लस h घालायचं इथे x च्या जागी 2 प्लस h. हे बघा ट्वाइस 2 प्लस h मायनस 3 हे f ऑफ 2 प्लस h मायनस f ऑफ 2 इथं 2 व्हॅल्यू घेतली ट्वाइस 2 मायनस 3 ट्वाइस 2 मायनस 3 आणि अपॉन काय सांगा h. आता हे सिम्प्लिफाय करूया इज इक्वल टू लिमिट ॲज h टेन्स टू 0 प्लस चला ओपन करा 2 2 जा 4 प्लस ट्वाइस h मायनस 3. आता या ब्रॅकेटचा आन्सर 1 आणि मागं मायनस आहे म्हणून मायनस 1 अपॉन h. हे 4 पॉझिटिव्ह मायनस 3 मायनस 1 म्हणजे मायनस 4 राहिले 2h अपॉन 2 लिमिट ॲज h टेन्स टू 0 प्लस ट्वाइस h अपॉन h त्यातला h कॅन्सल झाल्यावर 2 शिल्लक राहणार म्हणजे थोडक्यात f डॅश ऑफ 2 प्लस चा आन्सर किती आलं 2 आलं. लेफ्ट हँड साइड अप्रोच तुमचा लेफ्ट हँड साइड अप्रोच 1 राइट हँड साइड अप्रोच 2 सिंस f डॅश ऑफ 1 सॉरी f डॅश ऑफ 2 minus is not equal to f dash of 2 plus fx is not differentiable at x equals 2 sorry at x equals 2 fx is not differentiable at x equals 2. ओके आता राहिलेले जे काही 3-4 क्वेश्चन्स आहेत हे आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार आहोत. टिल देन गुड बाय.